नमस्कार, मी सागर पाटील. महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी आता आहे तलोजा फेसवर येते आणि आपल्यासोबत आहेत कासम मुलानी सर आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आहेत महाराष्ट्र प्रदेश अजित पवार गटाचे. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सर, आता आपले जे महानगरपालिकेचं काही अवघ्या थोड्या दिवसातच 15 तारखेला इलेक्शन आहे, त्याबद्दल सर्वात प्रथम तुमची प्रतिक्रिया काय? पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक येणाऱ्या 15 तारखेला येऊ घातलेली आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कासमभाई मुलानी प्रभाग 3मध्ये पक्षाच्या कडून इच्छुक होतो आणि गेली या ठिकाणी 22 ते 25 वर्ष या प्रभागात काम करत आहे. त्यामुळे पक्षाकडे आम्ही तिकीट मिळावं म्हणून मागणी केली होती, परंतु पक्षाच्या आदेशाने शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी असेल आणि शिंदे गट म्हणजे शिवसेना यांची युती जाहीर झाल्यामुळे पक्षाचे आमचे रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाता महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांच्या आदेशाने त्या ठिकाणी आम्हाला युती धर्म पाळण्याकरता सांगितलं गेलं. त्यामुळे आम्ही पक्षाच्या आदेशाने, आदरणीय तटकरे साहेबांच्या आदेशाने त्या ठिकाणी इच्छुक असतानासुद्धा त्या ठिकाणी आम्ही त्यांचा आदेश पाळून आज ते जो आम्हाला पक्षाचा आदेश देतील तो आम्ही या निवडणुकीमध्ये पाळणार आहोत. नक्कीच सर, तुम्ही पक्षाचा आदेश पाळणार. तर जेवढे महायुतीचे जे कॅन्डिडेट उभे आहेत, तर सर्वांसाठी आपण प्रचार करणार, त्यांच्यासाठी काम करणार मनाने. माझ्या प्रभागामध्ये मी दावेदार होतोच, कारण या प्रभागाची भौगोलिक स्थिती अशी आहे की जवळजवळ या प्रभागामध्ये मुस्लिम संख्या ही 19,000 आहे आणि या मतदारसंघाची मतदारसंख्या ही 47,000 आहे. परंतु आमच्या कामाच्या जोरावर मी जे या ठिकाणी जे काम केलेलं आहे, आपल्याला प्रामुख्याने सांगू इच्छितो की या ठिकाणी 1 डिसेंबर 2015 रोजी पाचनन नगर रहिवासी सामाजिक संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरचिटणीस या नात्याने 52 क्रमांकाची बस चालू केली, 55 क्रमांकाची बस चालू केली, त्यानंतर 43 क्रमांकाची बस चालू केली आणि या ठिकाणी 2012 साली पाचनन नगर रहिवासी सामाजिक संस्था स्थापन करून नॉन पॉलिटिकल असं एक माझ्याकडे या विभागातील रहिवाशांनी अध्यक्षपदाची धुरा दिल्यानंतर या विभागातील असंख्य ज्या समस्या होत्या त्यापैकी 14 समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत आलेलो आहोत. या विभागामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाजाकरता कब्रस्तान असेल, ते कब्रस्तान आम्ही या ठिकाणी आज रोजी ते चालू केलेलं आहे. याच्या मागे प्रामुख्याने या पनवेल विधानसभाचे आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेबांनी त्या कब्रस्तान निर्माण करण्याकरता मोठं योगदान दिलं. त्यांनी या ठिकाणी 3.5 करोड रुपये या समाजाकरता महानगरपालिकेच्या वतीने निधी दिला आणि आज आपण कब्रस्तान पाहाल तर सुसज्ज असं कब्रस्तान या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस चौकीचं निर्माण हे माझ्या माध्यमातून झालेलं आहे. या ठिकाणी सिडकोच्या वतीने 28 करोडची कामं केलेली होती रस्त्याची, तीसुद्धा तो भ्रष्टाचार बाहेर काढून आम्ही पुनर त्या ठिकाणी रस्त्याची कामं केलेली आहेत. या ठिकाणचे गार्डन असतील, या ठिकाणी घंटागाडी असेल, या ठिकाणी कचऱ्याचे डबे असतील, स्ट्रीट लाईट असतील, या ठिकाणी पोस्ट ऑफिस असेल, बसेस सेवा असेल, अशा 14 मागण्या आम्ही या ठिकाणी गेली 12-15 वर्ष सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत. हरकत नाही, पक्षाने आम्हाला यावेळेला तिकीट नाकारलेलं आहे. 2017मध्ये आम्ही इच्छुक होतो, त्यावेळेला नाकारलं आहे, परंतु आमच्या कामाची पोचपावती आम्हाला विश्वास आहे की आदरणीय तटकरे साहेब एक दिवस घेतील आणि तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रभाग 3मधील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की यापुढे सुद्धा जरी पक्षाने आम्हाला तिकीट दिलं नसेल तरी या ठिकाणी जनतेचा सेवक म्हणून 24x7 जनतेच्या हितासाठी या ठिकाणच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, वाहतुकीचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, असे अनेक समस्या आहेत. या निराकरण करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली
आम्ही सतत कार्य करत राहू, हे आज आम्ही या चॅनलच्या माध्यमातून या जनतेला सांगू इच्छितो। आणि येणाऱ्या 15 तारखेला महायुती धर्म पाळायचा आम्हाला जो पक्षाचा आदेश असेल त्या पद्धतीने महायुतीचे उमेदवार कशा पद्धतीने या ठिकाणी बहुमताने निवडून येतील याकरता आम्ही यशस्वी प्रयत्न करणार आहोत। सर, एक शेवटचा प्रश्न, पनवेलमध्ये जो इलेक्शन आहे आता, जो महाविकास आघाडी महायुतीमध्ये, काय वाटते पुन्हा रिपीट होईल, महायुतीच येणार, बीजेपी सरकार येणार? या ठिकाणी तुमचं मत काय आहे याबद्दल? पनवेल महानगरपालिका या स्थापन झाल्यापासून 2016 पासून या पनवेल महानगरपालिका घडवण्याकरता, जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता या पनवेल महानगरपालिकेमध्ये या आदरणीय रामसेठ ठाकूर साहेब असतील, प्रशांत ठाकूर साहेब असतील, आमचे रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाता आदरणीय सुनील तटकरे साहेब असतील, आणि अथक परिश्रम घेऊन पनवेल महानगरपालिकेमध्ये जनतेला अधिकाधिक सेवा देण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केलेले आहेत। यापुढे सुद्धा मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून आशा आहे की जनता ही येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये होणाऱ्या 15 तारखेच्या मतदानामध्ये भरघोस मतदान करून 16 तारखेला आपलं मतदान नक्की कोणाला केलं आहे याचा रिझल्ट आपल्याला दिसेल। आणि 100% आशा आहे की महायुतीचा या ठिकाणी सत्ता येईल, महायुतीचाच महापौर बसेल, आणि प्रभाग 3 मध्ये हे मतदार यांनी हे सगळे सुज्ञान आहेत। हे खऱ्या अर्थाने ज्या नगरसेवकांनी गेली 7 वर्ष नागरिकांना ज्या सुविधा दिलेल्या आहेत, नागरिकांच्यासाठी वेळ दिलेला आहे, ही जनता विसरणार नाही। जनता सब जानती है कि नगरसेवक हमारे लिए क्या काम किया है। त्यामुळे येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला रिझल्टमधून बघायला मिळेल की या पनवेल महानगरपालिकेमध्ये बहुमताने तिन्ही पक्षाच्या युतीमध्ये ही पनवेल महानगरपालिका सत्तेत येईल आणि महायुतीचाच महापौर या पनवेल महानगरपालिकेत बसेल, ही मला 100% आशा आहे। नक्कीच आपल्यासोबत होते कासम मुलानी सर होते, त्यांनी छान माहिती सांगितलेली आहे। त्यांनाही विश्वास आहे पुन्हा महायुतीचं सरकार येणार। सर, बोलला जातो की यावेळी टक्कर पण बघायला भेटेल पनवेल महानगरपालिकेमध्ये, एक काटे का मुकाबला असा बोलला जातो। आत्ताचं वातावरण पाहता हे फक्त नावाला काटेकी टक्कर आहे, परंतु या ठिकाणी महायुतीचं सरकार, महायुतीची सत्ता येणार आहे। कारण आपण जर प्रचाराची रणधुमाळी पाहिली तर दिसतं एक आणि आतून एक। जनतेला माहीत आहे की या पनवेल मतदारसंघाचे आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, रामशेठ ठाकूर साहेब, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, महायुतीचे घटक पक्ष शिवसेना शिंदे साहेब यांनी जो या ठिकाणी काम केलेलं आहे, आणि या प्रभागामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेब असताना, यांनी या सिडकोचे MD असताना या प्रभागाकरता विशेष लक्ष दिलं होतं। खास करून पाण्याचा प्रश्न आम्ही ज्या वेळेला घेऊन गेलो तर प्रामुख्याने त्यांनी प्रथम स्थान या ठिकाणी एक मी समाजसेवक म्हणून आम्हाला दिलं। पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी यशस्वीपणे MDंना आदेश दिलेले होते। या विभागातील आपण जर पाहिल्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, तो सुद्धा सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला। 10 दक्ष लिटर फेज 1ला पाण्याची मोठी एक टाकी अंडरग्राऊंड आणि फेज 1ला एक पाण्याची मोठी टाकी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। आणि या पुढील काळामध्ये नागरिकांना पाण्याचा प्रश्न सुटलेला दिसेल। अनेक समस्या आहेत, आरोग्याची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, रोडची समस्या असेल, या सर्व हळूहळू सुटलेल्या दिसतील। जनतेला मी या माध्यमातून आवाहन करतो की आपण खऱ्या अर्थाने पहा, गेल्या 60 वर्षामध्ये आपल्याला कोणत्या नगरसेवकाने सेवा दिली आणि कोणत्या नगरसेवकाने मेवा दिला हे लक्षात ठेवा। येणाऱ्या 15 तारखेला आपण महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय कराल, हीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। नक्कीच आपल्यासोबत कासिम मुलानी खूप छान माहिती सांगितलेली आहे। कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज।